तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट पाहुण्यापासून झाली भाऊ. दुपारी लय गरमत होतं, त्याच्यामुळे पोरं म्हणले पाहायला चला. आपण डायरेक्ट पाहायला आलतो भाऊ. पाहायला उडी खाल्ल्या खाल्ल्या तर एवढं गार पाणी लागलं भाऊ, पण तरी मजा आली भाऊ. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुम्ही पाहू का तेवढं सांगा कमेंट करून. आणि आता आम्ही 2-4 उड्या मारतो आणि आमचं पावायचं बंद करतो. गोल्यावरती गेला तर उडी खायला, गोल्याने मस्तपैकी उडी मारली आणि आम्ही आमचं पोहलं मस्तपैकी पोहलं. संध्याकाळी कसं मित्राच्या रूमवर गेलेलो होतो आणि यशाची चालली होती अनबॉक्सिंग. मित्रांनी आणले होते द्राक्ष, मग यशाने मस्तपैकी अनबॉक्सिंग करून टाकली. भागायतदार मित्राचा हेच फायदा असतो भाऊ. गावाकडे गेला द्राक्ष घेऊन आला, मग काय सोडतोय वय द्राक्ष खायचे. आपण पण द्राक्ष घेतले. सुदर्शनने मस्त आपला एक गड शेजारी घेतला भाऊ. असेच आहे भाऊ मित्र, थोडंसं का आलं की मजा. बऱ्याच दिवसांनी मित्र जमलेले होते एखाद्या, लय दिवसांनी जमले होते भाऊ. संध्याकाळी अशी मेस बंद होती, त्याच्यामुळे मित्र म्हणले चला आज हॉटेललाच जाऊ. मग मस्तपैकी चांगलं हॉटेलला आलो. सगळ्या पोरांनी मस्त अशा गप्पा मारल्या मस्त, आणि थोड्याच वेळात आमची ऑर्डर पण आली. मस्तपैकी असं चिकन केलेलं होतं काळा मसाल्यातलं, आणि ज्यांना व्हेज खायचं होतं त्यांनी व्हेज केलेलं होतं ऑर्डर. मग मस्तपैकी असं जेवण करून घेतलं. निवांत एकदम क्वालिटी जेवण झालेलं होतं. आणि आता कसं, आता आम्ही जातो रूमवर. तुम्ही काय करा, जेवण करा आणि मला फॉलो करून टाका. बाय बाय.